नमस्कार आणि वेलकम बॅक टू प्रतीक्षाज हॅपी वर्ल्ड. ओके, सो कसे आहात सगळे? मजेत ना? तर आता मी डायरेक्ट आली आहे किचनमध्ये, कारण की उद्या सकाळी आम्हाला लवकर जायचं आहे. त्यांना आता आलेला येऊन झोपायचं असतं. सो विचार केला की पटकन स्वयंपाक करून घेते, म्हणजे त्या आलेल्या जेवण करतील आणि झोपून जातील, म्हणजे उद्या सकाळी उठायचं टेन्शन नाही. आणि पिल्लू आज येणार होतं, पण आजही पिल्लूचं कॅन्सल झालं, कारण की ताई बोलले की उद्या सोडते दुपारी त्यांना. सो आता पिल्लू उद्याच येईल. आठवण येते आता त्याची मला. सो पीठ मळून तर झालंय माझं. तर आज मी भाजी करणार आहे. उडदाची जी डाळ असते ना, कुकरमध्ये लावलं होतं आणि त्याला मी थोडासा तडका देऊन उडदाच्या डाळीची भाजी करणार आहे. पण आय थिंक त्याच्याने शिजली नाही वाटतं म्हणावं तशी. ओके, तशी छान शिजले. ओके चलो. ओके, सो माझी भाजी झाली आहे आणि आता मी पोळ्या करून घेते पटकन. आणि आहो आलेत, कारण की खाली आमच्या गाडीचा आवाज येतो मला. असं काहीतरी आवाज आहे. आणि माझ्याची भाजी आहे. ॲक्च्युली ना आहोंना डॉक्टरने थोडंसं पद पाणी सांगितलेलं आहे की जास्त मसालेदार पदार्थ नाही खायचे. त्यांना बरंच ॲसिडिटीचा वगैरे त्रास होते. सो मी होईल तितकं फॉलो करण्याचा प्रयत्न करते. जास्त तर नाही होणार माझ्याकडनं, आहे नो, बट थोडं मी ट्राय करते. सो त्यांना तुरीची डाळ नाही खायची. इन्स्टिट्यूट ऑफ तुरीची डाळ बाकी सर्व डाळी खाऊ शकता. सो म्हणून मी आज उडदाची डाळ बनवली आहे आणि एकदम साधी बनवली आहे. फक्त जिरे, मोहरी आणि लसूण, कांदा टाकला आहे. थोडंसं वरतून लाल तिखट टाकलं आहे चवीपुरतं, म्हणजे थोडीशी चव येण्यासाठी, कारण इतकं सपक नाही खाल्लं जात ना म्हणून. आताच फोन करतो त्यांना, म्हणतो नका आणू काका, तुम्ही लाडूला देऊन टाका. आणि त्या हत्तीवाल्या काकांचा पण मला फोन आलता. ते मला विचारत होते, अहो तुम्ही आंघोळ करून गेलते, तुम्ही परत कधी येताय? मग मी तर ॲक्च्युली ना हे आमचं सध्याचं रुटीन सुरू आहे. ऑफिसमधनं आलं की आधी पिलूला व्हिडिओ कॉल करायचं, बराच वेळ त्याच्यासोबत थोडीशी गप्पा मारायच्या आणि मग आपलं रुटीन सुरू करायचं. सो त्याच्याशी बोलून झालं आहे. जेव्हा त्याचा मूड असतो तेव्हा तो खूप बडबड करतो आणि जेव्हा मूड नसतो तो बिलकुल बोलत नाही. मग आम्हाला त्याला खूप मस्का लावावं लागतं, पण ठीक आहे, त्याच्या मूडनुसार तो बोलत असतो. त्याला बोलून झाल्यानंतर मी पटकन चहा करून घेतला. उन्हाळा सुरू झाला आहे आणि चहा बंद करायची इतकी इच्छा होत आहे, पण काय करणार, चहाची खूपच सवय लागली आहे आणि तो बंद होणं इतकं हे नाही आहे, पण हळूहळू मी प्रयत्न करते. चहा पिऊन झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले. चपातीचं आधी पीठ मळून घेतलं आणि मेथीची भाजी करायची होती, पण भाजी तोडलेली नव्हती, तर सोबत पटकन ते पण मी तोडून घेतले. म्हणजे आणि दोघापुरतं करायचं त्याच्यामुळे जास्त काही हे नाही आहे. पटकन तोडून मग मी लगेच भाजी करायला घेतले. कधी आला तू? सकाळी आला. कसं वाटतं? हा, कसं वाटतं तुला आता? म्हणजे येते. किती दिवसानंतर आला पिल्ला तू? बस इकडे चिम्या, इकडे बघ. माझं सोनं आलं, किती दिवसानंतर आलं माझं सोनं.
घे घे. पप्पा मी तर झोपता काम करता दांची मम्मा येते. ओके. काय करायचं सांग मग मला. आधी आलाचं मग नंतर झाडाला पाणी टाकायचं मग झोपायचं. ओके चलो मग हळूहळू टाक हा, गडबड नको करू. हॅलो गाईज, तर जेवण वगैरे झालं आणि आता मी आहे गॅलरीमध्ये. पिल्लू झाडाला पाणी देतो आणि इतका हुशार झाला, इतका हुशार, इतके कामं करू लागत होता तो. मला इतकी कामं म्हणजे सर्व भांडे वगैरे ठेवत होता, झाडून काढताना सुपले आणून देत होता, पायपासून उचलत होता. बापरे, खूपच हुशार झालं सोनं माझं. आणि आता मी म्हणलं चल आता झाडाला पाणी न देऊयात, तर तो आला आहे मग मला हेल्प करायला. काय करतो सोना तू? थँक्यू. गमडी वाटते ना. काय होतंय? गमडी काय होतं ना? गमडी